नमस्कार. अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजची गोष्ट जर तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा. ही गोष्ट 2013 साली प्रसिद्ध झाली होती. गोष्टीचं नाव आहे श्वास कराल वास. तर तो असं का म्हणाला? नेहमी तर चांगला वागतो आणि मग आजच असं का बोलला? ज्याला काही अर्थ नाही, कशाशी संबंध नाही, असे हा का म्हणाला? आणि मी त्याला विचारलं की का रे तू असं का म्हणतोस? तो म्हणाला आय डोंट नो. मी घरी जाऊन मिनीला विचारलं तर ती म्हणाली तू त्याला मेंटली रिटायर्ड मुलाच्या बोलण्याकडे काय लक्ष देतोस? तिचं बोलणं खरं असलं तरी ते अर्ध सत्य होतं. वेन जरी मंद असला म्हणजे मेंटली चॅलेंज्ड, पॉलिटिकली करेक्ट परत झालं तर अशा मुलांना काही वेळा अंतर्ज्ञान असतं, ज्याला आपण इंट्युशन म्हणतो. कारण मी स्वतः अशा गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. तर तो असं का म्हणाला? नेहमीच चांगलं बोलतो, नाहीतर वेन आज असं विचित्र एकदम काय बोलायला झालं त्याला? वेन माझ्या शेजाऱ्याचा मुलगा, एक 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट, मी माझ्या जर्मन शेपर्डला म्हणजे ऑल्स्ट्रेशनला कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायला निघालो होतो. काही वेळा मला असा प्रश्न पडतो की कुत्र्याला फिरायला मी जातो का कुत्रा मला फिरायला घेऊन जातो? कारण बरेच वेळा तो दोरी खेचत असतो, लिश खेचत असतो. बाजूचाच नेबर न्यूजपेपर घ्यायला बाहेर आला होता. त्याला हाय हाय करून पुढे जावं असं माझा विचार होता. नॉर्मली अशा वेळी खास बोलणं होत नाही. त्याने एकदम थांबून मला विचारलं कॅन आय आस्क यू अ क्वेश्चन? मी हो म्हणालो. त्यानं विचारलं व्हॉट काइंड ऑफ डॉक्टर यू आर? मी डॉक्टर असल्याचं पाहून, ज्याला माहीत असल्याचं पाहून मला तर आनंद झाला. हो, आम अ लंग स्पेशलिस्ट, पल्मोनरी स्पेशलिस्ट. तो म्हणाला ग्रेट. नाही म्हणजे तो मला ग्रेट म्हणाला का मी लंग स्पेशलिस्ट आहे म्हणून ग्रेट म्हणाला हे मला माहीत नाही. तर याचा मुलगा वेन, याला डाऊन सिंड्रोम होता आणि तो मंद बुद्धीचा होता. अशी मुलं हॅपी गो लकी असतात. यांचा खाण्यावरती कंट्रोल नसतो आणि मग वजन म्हणून लठ्ठ होतात. तसाच हाही अब्दुल गब्दुल होता. जरा व्यायाम कमी, खाण्याचा गरबा नाही, होणार काय? वजन वाढलं आणि श्वास लागू लागला आणि त्याला खोकला सुरू झाला. मग त्याचे वडील त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्यांनी औषध दिली, अँटीबायोटिक दिलं. खोकला थोडासा सुधारला पण गेला मात्र नव्हता. मग त्याला चेस्ट एक्सरे करण्यात आला आणि त्याला सांगण्यात आलं की त्याला न्यूमोनिया झाला आहे. औषधं देऊन सुद्धा जेव्हा खोकला कमी झाला नाही आणि एक्सरे पण बदलला नाही तेव्हा लंग स्पेशलिस्टला दाखवा असं त्या वडिलांना सांगण्यात आलं. आणि मी लंग स्पेशलिस्ट असल्याचं पाहून त्याला जरा आनंद झाला. मी त्याला 1-2 प्रश्न विचारलं. म्हटलं पुढच्या आठवड्यात त्याला अपॉइंटमेंट देतो. त्याप्रमाणे पुढच्या आठवड्याची गोष्ट, तो त्या मुलाला घेऊन, त्याचं नाव वेन, माझ्या ऑफिसमध्ये आला. 24-25 वर्षाचा वेन, डाऊन सिंड्रोम, क्रोमोसोमच्या डिफेक्टमुळे अशी मुलांना मेंटल चॅलेंज असतो आणि ही बरेच वेळा जास्त वर्ष जगत पण नाहीत. बाहेरचं खेळणं कमी, कदाचित बाहेरची मुलं जास्त चिडवत वगैरे असतील म्हणून असेल. व्यायाम कमी नाही, खाण्यामध्ये गरज नाही, घरात बसून बसून टी व्ही पाहायचं, खेळ कम्प्युटरवरचे खेळ खेळायचे, वजन वाढतं. मी त्याला तपासलं. माझ्या अपेक्षेप्रमाणे त्याला मरमर होती, म्हणजे हार्टमधला एक आवाज. मी म्हटलं याला न्यूमोनिया झाला नाही, याला हार्ट फेल्युअर झालेला आहे. पण एवढ्या वयात हार्टचा रोग कसा होईल त्यानं मला विचारलं. हा तसा हार्टचा प्रॉब्लेम नाही आहे, पण याच्या हार्टमध्ये एक भोक असणार की ज्याच्यामुळे फुफ्फुसात जास्त पाणी जातं आहे आणि म्हणून याला खोकला होतोय, दम लागतोय. नाही, फुफ्फुस कसं एक ड्राय स्पंजसारखं असतं. त्यात जर पाणी झालं तर ते हेवी होतं, मग खोकला लागतो, कफ पडतो आणि श्वास लागतो. हे छोटंसं एक्सपेरिमेंट मी त्याला दिलं. मी त्याला म्हटलं की आपण नवी औषध सुरू करू, पण आपल्याला अल्ट्रासाऊंड किंवा एकोकार्डिओग्राम करायला पाहिजे. एकोकार्डिओग्राम केला आणि त्याच्यामध्ये माझ्या म्हणण्याप्रमाणे काही फाइंडिंग्स मिळाली. हृदयरोगाच्या तज्ज्ञाला, पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्टला मी त्याच्याकडे पाठवलं.
तर त्याच्या उजव्या आणि डाव्या एट्रियम किंवा जवनिकेमध्ये एक भोक होतं, ज्याला VSD म्हणतात. त्यामुळे शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र होत होतं आणि त्यामुळे त्याच्या हृदयामधनं ते प्राणी लग्नमध्ये जाऊन त्याला श्वास लागत होता. पिडियाट्रिक डॉक्टरने त्याला सांगितलं की आपण याला सर्जनकडे पाठवू, हे भोक रिपेअर करता येईल कदाचित. अर्थात काड्याक्यात आणखी परत काही करायला गेले. वेनची मेंटल परिस्थिती अशी होती आणि त्याच्या आईवडिलांना माहिती होतं की याला डाऊन सिंड्रोम आहे. आपल्यानंतर याचं काय होईल याची काळजी तर नव्हतीच. त्याने ठरवलं की आम्ही सर्जरी करणार नाही. क्वालिटी ऑफ लिव्हिंग तशी खास नव्हती आणि आपण गेल्यानंतर याच्याकडे कोण पाहणार असा प्रश्न. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आम्हाला सर्जरी करायची नाही. या सर्व प्रकारात माझी आणि वेन आणि त्याच्या आईवडिलांची जास्त ओळख झाली, मैत्री वाढली. वेन आमच्याकडे येऊ जाऊ लागला. घरी बसून बसून काहीही एक्सरसाइज नाही, बाहेर जाणं नाही. मी त्याला म्हटलं चल माझ्याबरोबर वीकेंडला राऊंड चल. 2-3 तास माझ्याबरोबर तो असायचा. मंद बुद्धी असला तरी एकदम आयडियल. सांगायचं असं करायचा, अमुक गोष्ट करू नकोस असं सांगितलं तर कधीच करायचं नाही. नर्सिंग स्टेशनावर बसून राहायचा. मी पेशंट पाहून आल्यानंतर जेव्हा नोट्स करायचो तेव्हा माझ्या बाजूला तो बसायचा. मी त्यासाठी काही गेम्स करायचो, त्याचे नर्सिसशी तो गप्पा मारायचा, त्या काही त्याला कागदावरती काढायला सांगायच्या वगैरे वगैरे. आज माझ्याबरोबर राऊंडला आला होता. 5व्या मजल्यावरचा पेशंट पाहून झाले होते आणि खालती 4थ्या मजल्यावरती मी चाललो होतो. हॉस्पिटलमध्ये एलिव्हेटर मी सहसा खालती जाताना घेतच नाही, वरती जातानाही 2-3 मजले सहज चालून जातो. रूम 5723 5723 वरून जाताना थांबला. माझ्याकडे पाहून म्हणाला ही इज गोन टू डाय. मी चमकून एकदम त्याकडे पाहिलं. प्रथमा काय म्हणतोय ते मला करायला वेळ लागला. मी चालायचं थांबलो, वळून त्याच्याकडे पाहिलं, त्याला रूमकडून दूर नेलं. त्याला म्हटलं व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. तर 5723च्या रूमकडे बोट ठेवत तो मला म्हणाला ही इज गोइंग टू डाय. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं काय तू असं का म्हणतो. तो म्हणाला आय स्मेल इट. मी परत नर्सिंग स्टेशनाकडे गेलो, कम्प्युटरवर चार्ट उघडला. 75 वर्षाचा हा माझाच पेशंट, ब्लड प्रेशर, डायबिटीज, निमोनिया म्हणून ॲडमिट झाला होता. ताप उतरला होता, एक्सरे सुधारला होता, व्हाईट सेल काउंट नॉर्मल होता. माझ्या डॉक्टरी मतानुसार हा लवकर मरणार असं नक्कीच दिसत नव्हतं. 1-2 दिवसात घरी जायला हरकत नाही असंच वाटत होतं. याच्या म्हणण्याकडे किती लक्ष येतं हे मला कळत नव्हतं. मी घरी आलो, मग बोलणं काही माझ्या डोक्यातून जात नव्हतं. मी मिनीला म्हटलं. ती मला म्हणाली तू वेड्यासारखं त्या मेंटली चॅलेंज मुलाकडे काय लक्षात येतोयस. शनिवार रविवार कामात संपली, सोशल होते त्यातनं संपलं. रविवार सोमवारी गेला, मी मंगळवारी राऊंडला गेलो. 27-23 तोच पेशंट, सर्व काही बरं आलं होतं, निमोनिया सुधारला होता. मी त्याला उद्या डिस्चार्ज देईन असं त्याच्या मुलीला सांगून बाहेर निघालो. राऊंड पुरं करायला साधारण 4-4.5 तास लागतात. ते संपत आलं होतं. डॉक्टर्स लावून म्हणजे काहीतरी खायला घ्यावं असा विचार होता आणि मग 5 मिनटं एकमेकांशी दुसऱ्या डॉक्टरांशी गप्पा मारून ऑफिसमध्ये जायचं ठरवलं. आज माझ्या आवडीची कॉलीफ्लावरची भजी होती, ती घेतली आणि बसलो. कॉलीफ्लावरची भजी फार सुंदर असतात. आणि हॉस्पिटल ऑपरेटरनं कोड अनाऊन्स केलं, कोड ब्लू 5723, कोड ब्लू 5723. मी धावत वरती गेलो. मी पोचायच्या आधी 10-12 लोक त्या छोट्याशा रूममध्ये होते. CPR चालू होता. रेस्पिरेटरी थेरपिस्टनं ट्यूब टाकून श्वासोश्वास देणं सुरू केलं होतं. मी नर्सला विचारलं एकदम काय झालं. मी आत्ता तर पाहिलं होतं याला. त्यामुळे हा बाथरूममध्ये गेला, छातीत दुखते असं म्हणून मी त्याला बेडमध्ये पोचवायला आले तर कोलॅप्स झाला. पल्स केला, ब्लड प्रेशर नाही. मी कोड कॉल केला आणि हे सगळं झालं आहे. CPR चालू होता. मला वेनचे शब्द आठवले, ही इज गोन टू डाय. बराच वेळ 15-20 मिनटं CPR केला. ब्लड प्रेशर येईना, हार्ट रेट परत होईना. हार्ट रेट म्हणजे हार्ट चालू होतं पण त्यात काही दम नव्हता. मुलगी बाहेरच उभी होती, तिच्याशी बोललो. तिला सांगितलं याला हार्ट अटॅक आला आणि हा गेलाय.
वडिलांची जनरल परिस्थिती तिला माहिती असल्यामुळे तिला ते ॲक्सेप्ट करणं फार अवघड वाटलं नाही. मी बाहेर पडलो. घरी जाताना पहिला फोन केला तो मिनीला. झाली गोष्ट तिला सांगितली. तिला म्हणालो, कावळा बसायला आणि फांदी तुलाला तसाच प्रकार आहे, ती मला म्हणाली. पण माझं मन मात्र हे मानायला तयार नव्हतं. ऑफिसला फोन केला, घरी यायला उशीर ऑफिसमध्ये जायला पोहोचायला उशीर होणार होता. डबल बुकिंग असतंच बरेच वेळा. ऑफिसमध्ये गेल्यावर तर मी या गोष्टीला विसरलो आणि त्याच्याबद्दल विचार करायला वेळच मिळाला नाही. वीकेंडची गोष्ट, वेन मायाबरोबर परत हॉस्पिटल मिळाला. नेहमीप्रमाणे खेळकर आल्या आल्या आईस्क्रीम सापलं. माझं राऊंड सुरू झालं. याला काही विचार का नाही असं माझं ठरत नव्हतं. मीनू म्हणाली, विचारून तो काय विचारणार आणि तो तुला काय सांगणार आहे. उत्तर म्हणून तो काहीतरी बरळला आणि बोला फुलाला गाठ पडून काय झालं की तू पुन्हा तेच धरून बसणार. ICUमध्ये 2-3 पेशंट होते. त्यांना पाहायला गेलो. एक 65 वर्षाची बाई स्वाईन फ्लूनं आजारी होती. रेस्पिरेटरवर होती. रेग्युलर रेस्पिरेटर चालत नव्हता. त्यामुळे आता तिला हाय फ्रिक्वेन्सी जेट व्हेंटिलेटरवर टाकलं होतं. ब्लड प्रेशर, डायबिटीज, अस्थमा, आता स्वाईन फ्लू. रात्री 3-4 वेळा फोन आले होते. ऑक्सिजन मेंटेन करायला त्रास होता. त्यामुळे तसं या बाईची परिस्थिती तोळा मासात होती. मी तिला पाहिलं, दुसऱ्या पेशंटला पाहिलं. नातेवाईकांना बरेच प्रश्न होते. साहजिकच माझ्याकडे त्याची सगळी उत्तरं नव्हती. समजावून सांगितलं की ऑक्सिजनचा शेवटचा वायबा म्हणून जेट व्हेंटिलेटरवर टाकला आहे. या जेट व्हेंटिलेटरचा रेस्पिरेटरी रेट 350 असतो. कुत्रा पॅन्टिंग करतो ना, तशावरनं यांना आयडिया आली होती. मी आणि वेन बसलो होतो. मी त्याला मुद्दाम नर्सिंग स्टेशनाजवळ बसलो होतो. भीती अशी होती की हा जर पेशंटच्या रूमकडे गेला आणि एखाद्या पेशंटबद्दल काही बोलला आणि त्याचे नातेवाईक जर तिथेच असले तर गोंधळ होणार. कम्प्युटर फाईन केलं. या पेशंटची परिस्थिती पाहिली. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्या पेशंटचा एक्सरे पाहत होतो. त्याने मला विचारलं की कॅन आय लुक ॲट दॅट पेशंट. मी म्हटलं ॲब्सोल्युटली नॉट. बाहेरनं काय पाहायचं ते पहा, एक शब्द न बोलता परत ये. तो गेला तिकडे. मी उगीच तिकडे इकडे पाहिलं. म्हटलं काय करणार माहिती नाही. तो परत आला. मी नर्सशी बोलत होतो. तो मला म्हणाला, कानात जवळाला मला म्हणा, हळूच, ही इज गोइंग टू डाय. माझ्या मेडिकल नॉलेजप्रमाणे हा पेशंट दोघायचा जेमतेम 1% चान्स होता. पण हा पेशंट मरणार हे याला कसं कळलं. मी त्याला विचारलं, वाय डू यू से सो. तर म्हणाला, मला वास येतोय. आय स्मेल इट. मला काही कळलं नाही. याला वास येतो म्हणजे काय. मी परत विचारलं, व्हॉट डू यू मीन यू स्मेल इट. आय डोंट नो बट आय स्मेल इट अँड टेल यू शी इज गोइंग टू डाय. मी काय बोलणार. काम संपवून घरी गेलो. व्यायामाला या वेनला घरी सोडलं. खाण्यावरती बंधन नाही, व्यायाम तर नाहीच. वजन कमी करायला सांगितलं होतं पण ते काही सक्सेसफुल नव्हतं. मी त्याला आईस्क्रीमला नाही म्हणू शकत नव्हतो. कॉरिडॉरमध्ये चालत जायचं अशी माझी परिस्थिती होती. त्याला दम लागत होता. 2 आठवड्यानंतर त्याची ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट होती. करण्यासारखं काहीच नव्हतं. सर्जरी नाही म्हटल्यानंतर थोडंसं वॉटर, पायावरती सूज दिसत होती. त्याचं थोडंसं वॉटर पेल म्हणजे डायुरेटिक्स वाढवलं आहे. ऑक्सिजन 90% होता म्हणजे बॉर्डर लाईन. मी परत वडिलांना म्हटलं, अहो सर्जरी करून घ्या, चान्स आहे की तो सुधरेल. त्यांनी चक्क नकार दिला. त्याच्या घरी मी ऑक्सिजन त्याला लावायला सांगितलं. वजन कमी करायला सांगितलं. डायुरेटिक्स ॲडजस्ट केले. परत परिस्थिती सांगितली. चाल वीकेंड आला. हा आपला आला. ऑफिसमध्ये कोणीतरी कुकीज आणून ठेवल्या होत्या. त्याला दिसल्या. मी घेऊ का. मी काय म्हणणार, घे, एकच घे असं म्हणालो आणि मी हसलो. शनिवारी हा माझ्याबरोबर परत आला. हॉस्पिटलमध्ये 14-15 पेशंटवरती राऊंड होतं. 2-3 ICU होते. तसं खास कोणी आजारी नव्हतं. मी ते राऊंड पुरं करून डॉक्टर्स राऊंडमध्ये आलो आणि त्याला फक्त जेलीचा कप दिला. आईस्क्रीमला नाही म्हटलं. शनिवार असल्यामध्ये राऊंडमध्ये फारसं कोणी दिसत नव्हतं. हा मला हळूच म्हणतो, आय स्मेल इट. मला धक्का बसला, पण तेवढा नाही की जेवढा पहिल्यांदा बसला होता. बाजूला 5-6 डॉक्टर होते.
एक जण टी व्ही पाहत होता, दुसरा कम्प्युटरवर काम करत होता. या वाक्याचा अर्थ मला कळला होता. पण या 3-4 डॉक्टरांपैकी कोणी मरेल असं मला वाटत नव्हतं. त्यामुळे याच्या बोलण्याचा काय अर्थ घ्यावा मला कळेना. मी गाडीकडे निघालो. हिज टॉक मेक मी व्हेरी अनइझी. मी त्याला परत विचारलं, तुला कसला वास येतोय रे? उत्तर तेच, मला माहीत नाही. मला काय बोलावं तेच कळेना. मागे एकदा एका नागपूरच्या बाईंचं मी पुस्तक वाचलं होतं, मृत्यू घेण्याची लक्षणं और मृत्यू जवळ येण्याची लक्षणं. त्याच्यामध्ये काय काय खूण असतात त्या डिटेलमध्ये दिल्या होत्या. काय दिसतं, कशाचे भास होतात, आणखीन असंच बरंच काही. त्यांच्या म्हणण्यानुसार जर दोन्ही कानावर हात ठेवले आणि आपल्याला जसा आवाज येतो हॉलो आवाज, तो जर येणं बंद झालं असेल तर मरण जवळ आलं आहे असं समजावं. मी कोणी पाहत नाही असं पाहून कानावरती हात ठेवला. मला आवाज ऐकू येत होता. म्हटलं त्या प्रोफेसर बाईचं म्हणणं जर खरं असलं तर मी तरी मरणार नव्हतो. पण याचा अँटेना जरा जास्त स्ट्रॉंग असला तर माझ्या मनात विचार आला. सोमवारी सकाळी का कोंडाने मला 5लाच जाग आली. काल रात्री गार्बेज ठेवायचं राहिलं होतं. गार्बेज ठेवू की नाही असा विचार करत होतो. हल्ली बेअर्सच्या त्रासामुळे गार्बेज सकाळी लवकर ठेवा नाही तर उशिरा ठेवा असं सांगत होतो. मी गराज उघडून गार्बेज बाहेर ठेवायला गेलो. माझं लक्ष शेजारच्या घराकडे गेलं. दारात ॲम्ब्युलन्स उभी होती. तिथे लाल दिवे चमकत होते. मी तसाच धावत त्यांच्याकडे गेलो. पॅरामेडिक मला दारातच भेटले. वेन हॅड डाईड इन स्लीप. बट डिड आय नॉट नो दॅट बिफोर दे टोल्ड मी? Thank you for watching. Hope you like it and would subscribe it. Have a nice day.